राज्यात एकीकडे विरोधी पक्ष निवडणूक आयोगावरती अनेक वेगवेगळे आक्षेप घेत आहेत। याला भारतीय जनता पार्टी सातत्याने विरोध करते। मात्र दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये मात्र खुद्द भारतीय जनता पार्टीच निवडणूक आयोगाकडे मतदार नोंदणीवरती आक्षेप घेते। नेमका काय आक्षेप आहे हे आपण समजून घेणार आहोत। भारतीय जनता पार्टीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव कमलेश कटारिया आपल्या बरोबर आहेत। विरोधक निवडणूक आयोगावर आरोप करतात आणि तुम्हीही निवडणूक आयोगावर आरोप करताय, काय? नाही, आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नाहीत। ज्या चुका झालेल्या आहेत, शेवटी निवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा आहे, पण तिथे काम करणारे लोक हे स्थानिक अधिकाऱ्यांनाच हातात घेऊन ते काम केले जातात। अब्दुल सत्तार यांच्या दबावामुळे सिल्लोड परिसरात काम करणारे जे प्रशासनातील अधिकारी आहेत त्यांनी एकतर्फी भूमिका घेऊन कुठेतरी मतदारांची मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली आहे। त्या बाबतीत आम्ही काल प्राधिकृत अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आक्षेप दाखल केले आहेत। बऱ्याच प्रमाणात मतदार जे आहेत ते स्वतःच्या वार्डात न राहता दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतपणे हिंदू मतांचं विकेंद्रीकरण आणि हिंदू विरोधी मतांचं केंद्रीकरण अशा करण्याचा प्रकार सिल्लोड तालुक्यात झाला आहे। त्या विरोधात आम्ही सगळे तक्रारी दिल्या आहेत। पण तरीही निवडणूक आयोगाकडून ही झालेली चूक आहे, निवडणूक आयोगाने याच्याकडे लक्ष दिलं नाही, ह्याचं सिद्ध होतं ना। त्या संदर्भातच आम्ही तक्रार देण्याचा अजून वेळ संपलेला नाही। 17 तारखेपर्यंत आक्षेपाची वेळ आहे। आम्ही आमचे आक्षेप दाखल केलेत। नक्कीच यात सकारात्मक दृष्ट्या ते सगळ्या गोष्टीची चौकशी करून यात निर्णय घेतील। शेवटी निवडणूक ही निपक्षपणे आणि व्यवस्थितपणे होईल याची पूर्णपणे खात्री आहे। राज्य निवडणूक आयोगावर आमचा भरोसा आहे आणि त्या संदर्भात आम्ही आक्षेप घेतलेले आहेत। नक्कीच त्या आक्षेपावर योग्य भूमिका घेतील। तुमच्या आक्षेपाचं योग्य निराकरण झालं नाही तर मग आम्ही आमची ही जी लढाई आहे पुढेही कंटिन्यू ठेवणार आहोत आणि त्यापुढे अपीलिंग जिथं करता येईल आम्ही सन्माननीय न्यायालयाकडे जाणार आहोत। आणि पूर्व इतिहास पाहता खरं तर अब्दुल सत्तार 2000 मतांनी निवडणूक जिंकलेले आहेत आणि त्यामुळे हिंदू मतांचं एकत्रीकरण झाल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी नगरपरिषद मत त्यांच्या हातातून जाऊ नये त्यासाठी हे चुकीचे प्रकार करताना दिसत आहेत। उदाहरण द्यायचं झाल्यास प्रभाग क्रमांक 8 ज्याची रचना इंचभरी बदललेली नसताना मागच्या वेळेस जिथं 650 मुस्लिम मतदार होते तिथं यावेळेस 1300 मुस्लिम मतदार झालेत। मुळात प्रभाग फक्त 400 मतांनी वाढला आहे पण मुस्लिम 650 मतं वाढली आहेत। याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणात एकेका प्रभागात घोळ करण्यात आलेला आहे याचं सरळ उदाहरण आम्ही निवडणूक आयोगाला लक्षात आणून दिलेली आहेत। असे अजून काय काय प्रकार घडलेत सिल्लोडमध्ये? 3819 दुबार मतदार आहेत। मुळात नगरपालिकेची निवडणूक खूप मोठ्या मतांची नसते। 100-200 मतांवर सीटं निवडून येतात किंवा पडतात। जर 54,000 मतांमध्ये तुम्ही 3,000 मतं 4,000 मतं दुबार ठेवणार असाल म्हणजे सरळ 5 ते 7% मतं दुबार ठेवणार असाल तर कशाने ते उमेदवार निवडून येतील किंवा पडतील? निवडणूक खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागितली। आणखी कुठल्या गोष्टी आहेत अशा? दुबार नावांचा विषय आहे, मयात नावांचा विषय आहे। सिल्लोड तालुक्यात बाहेरून इतर मतदारसंघातले बरेचसे नावं, गुजरातचे नावं, पश्चिम बंगालमधले नावं असे बरेचसे नावं बाहेरचे मतदार आहेत। ते हेतुपूर्वक त्यांना खोटे पुरावे तयार करून त्यांचे नावं मतदार यादीत दाखल केलेले आहेत। यापूर्वीही आम्ही विधानसभेच्या वेळेसही 27,000 नावांवर आक्षेप घेतला होता आणि आताही सिल्लोड शहराची निवडणूक लागलेली असताना आम्ही 3819 नावांवर आक्षेप घेतलाच आहे। एकूण सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये असे किती हजार मतदान आहे जे चुकीच्या पद्धतीने नोंदवले? साधारणतः सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 24,000 मतदान दुबार आहे। यावरून तुम्ही सरळ समजू शकता की 12,000 मतदानच खोटे। बांगलादेशी मतदान किती म्हणजे बांगलादेशी लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत, त्यांचं पण मतदान नोंदलं गेलं असेल, तो आकडा किती आहे? त्याबद्दल सन्माननीय किरीट सोमय्या साहेबांनी 4 वेळेस भेट दिली आहे सिल्लोड मतदारसंघात आणि त्यांचा म्हणजे जन्म प्रमाणपत्र जे आहेत 1100 जन्म प्रमाणपत्रांवर त्यांनी सरळ तक्रार दिली की हे यांचे जन्म दाखले जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने आहेत। त्यावर पोलिसांचा तपास सुरू आहे, आपल्यासमोर आकडे येतीलच। निवडणूक आयोगाला काय तुमचं सांगणं आहे, काय म्हणणं आहे? निवडणूक आयोगाकडून एवढीच अपेक्षा आहे की निवडणुका व्यवस्थितपणे पार पडाव्यात, खऱ्या अर्थानं निपक्षपातीपणाने पार पडाव्यात। त्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे आक्षेप दाखल केले आहेत। म्हणजे थोडक्यात मतदार नोंदणी आणि ही निवडणूक प्रक्रिया याच्यामध्ये काहीतरी दोष आहेत आणि निवडणूक आयोगांच्या चुका होत आहेत, हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल। बघा, शेवटी निवडणूक आयोगाकडे काम करणारी यंत्रणा ही माणसांचीच आहे। प्रत्येक ठिकाणी 100% परफेक्शन माणसांकडून चूक होतेच, नक्की। तर हे होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव कमलेश कटारिया यांनी सुद्धा निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतले। त्यांचं म्हणणं आहे की सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे मतदान आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे, काही ठिकाणी दुबार मतदान नोंदण्यात आलेलं आहे आणि काही ठिकाणी वेगवेगळ्या तालुका, जिल्हा आणि राज्यातलं सुद्धा मतदान सिल्लोड नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या वॉर्डांमध्ये नोंदलं गेलेलं आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.